रक्ताचं पाणी करून आणि पदरचे लाखो रुपये खर्च करून जोपासलेलं कलिंगडाचं पीक हाती येण्यापूर्वीच मातीमोल झाल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यात समोर आली आहे. शेतात रसरशीत लाल कलिंगडाऐवजी फिकट गुलाबी रंग आला असून त्यात गोडीचा उतरली नाही. जेव्हा शेतकऱ्याने कलिंगड कापलं तेव्हा त्याच्यासोबत त्याचं लाखोंचं स्वप्नही भंगलं आहे. बियाणे घेतलेल्या कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बघूया सविस्तर माहिती. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. शेतकरी आहे आणि सगळ्यांनी आम्ही बिग विजन कंपनीचं टार्झन ही व्हरायटी लावलेली कलिंगडची. सर्वसाधारणतः 70 ते 75 दिवसात टरबुजाची पीक लाल होतं आणि विक्रीस येतं. परंतु हे पीक ही व्हरायटी लावल्यानंतर याला कलरच आलेला नाही आणि शुगर उतरलेली नाही. त्याची म्हणजे त्याचे दिवस पूर्ण होऊन पण त्याचा कलर आलेला नाही, साईज कलर आलेला नाही आणि शुगर उतरलेली नाही. त्याच्यामुळं व्यापारी त्याला घेत नाही. सर किती गुंठे तुमची समजा, किती एकरामध्ये? सर इथं हा प्लॉट 1 एकराचा आहे, तिकडं तो प्लॉट 1.5 एकराचा आहे. म्हणजे असे भरपूर शेतकरी आम्ही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सर 15 ते 20 शेतकरी इथं आम्ही आता सध्या उपस्थित आहे. अजून बाकीच्यांचा हिशोब वेगळा आहे. सर अच्छा, आणि कुठून घेतलं होतं तुम्ही? सर आम्ही विश्व हायटेक मधून घेतलेलं आहे. हा सर ऍक्च्युली आम्हाला प्रॉब्लेम असा झाला, ज्यावेळेस व्यापारी हार्वेस्टिंगच्या वेळेस आम्ही व्यापारी बोलवतो त्यावेळेस टरबूज कोणताही टरबूज कापून बघितल्यानंतर ते हिरवस कटिंग निघते त्याची आणि त्याच्यात शुगर उतरली नाही. त्याच्यामुळे व्यापारी आमचा माल घेऊन नाही राहिले. सर आणि ऑलरेडी आमचे 1-1.5 लाख रुपये आमचे एकरा मागे खर्च होऊन गेलेला आहे. आणि कधी लावले होते तुम्ही? सर आमचे म्हणजे माझी स्वतःची 15 जानेवारीची लागवड आहे. 4-2 दिवस इकडे तिकडे आमच्या सोबत सगळ्यांच्या लागवडी. या ठिकाणी कंपनीवाले पण आले होते, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? सर कंपनीवाले आम्हाला काही ठोस माहिती सांगत नाही. ते गडीत मानते सीझन प्रॉब्लेम, गडीत मानते ते वेल लवकर जळाले असेल, गडीत मानते असं वेगवेगळं काहीतरी हे करायचं काम करते ते आम्हाला. आता तुमची मागणी काय असणार? सर मागणी सर आमची मागणी आमचा ऑलरेडी आमचे एकरा मागे 1-1.5 लाख रुपये आम्ही त्याला पैसा लावलेला आहे. सर आम्हाला कृषी सेवालाची उधारी द्यायची आहे आणि ही व्हरायटीची आम्हाला ही चुकीची प्रॉब्लेमॅटिक व्हरायटी दिल्यामुळे आम्ही पूर्ण लॉस मध्ये गेलेलो आहे. त्या ठिकाणी कंपनीचे माणसं देखील आले, नुकसान देखील झालेलं आहे. भूमिका तुमची काय असणार? सर आमचं म्हणणं असंच, त्यांनी आमची नुकसान भरपाई द्यावा. आमचा जो कृषी सेवाचे जे बिल झाले आमचा 1-1.5 लाख रुपये आमचा एकरामागं नुकसान झालेलं ते पैसे त्यांनी हे करावा, ती आमची नुकसान भरपाई द्यावा. त्यांनी शेतकऱ्यांनी शहानिशा करून व्हरायटी लावली पाहिजे. आम्ही जसं त्यांनी जवळकेमध्ये एक कार्यक्रम केला होता, आमची व्हरायटी अशी आमची व्हरायटी तशी, आम्ही त्याला बाळून आम्ही ते टरबूज लावले आणि आमचा अशी दशा झाली. तसं इथून पुढे असं शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीवाल्याच्या याच्यावर भुलतापण बळी पडू नये आणि शहानिशा करून व्हरायटी लावावी, म्हणजे असं प्रॉब्लेम येणार नाही. या प्लॉट मधला सगळा 2+ चा माल घेऊन चिंचोली ग्रो इथं विकण्यासाठी भाड्याची गाडी करून गेलो होतो. तर मी तिथं गेल्यानंतर गाडी उभी केली, माल लावला जमिनीवर खाली. एक कामगार घेऊन गेलो 500 रुपये रोजाचा आणि माल लावला. त्याच्यानंतर तो माल गिरायक आलं, ते म्हणे आम्हाला टाका मारून दे. टाका मारायला मी कमी कमी 10 फळांना टाका मारला, एक पण फळ सफेद त्याच्या मनाजोगं निघाल नाही. तो पूर्ण माल परत गाडीत भरला आणि घरी आणला आणि त्या गायांना चालू आहे, जनावरांना कापून घालतोय. तर आम्ही तो पूर्ण लॉस मध्ये गेलो. ऑलरेडी अजून काही माल पडलेला आहे, काही आम्ही गायला टाकतोय. तो माल तो विक्रीच्या लायकच नाही. तो माल एक पण नाही. गिराईक कोणतं पण व्हरायटीचं जर नाव सांगितलं ना, टार्झन व्हरायटीचं नाव सांगितलं ना, व्यापारी प्लॉट मध्ये यायलाच तयार नाही. नको म्हणते बाबा ती व्हरायटी, ते मालच तिचा हे निघत नाही. 3 रुपयानं माल द्यायला तयार होतो मी, 2-2.5+ तरी पण व्यापारी येऊन इथं 25 व्यापारी आणलेले प्लॉट मध्ये, पण एका पण व्यापारी नाही ना रिस्पॉन्स दिलेला नाही. या प्लॉटला जवळ 1,15,000 रुपये खर्च झालेला आहे माझावाला. आणि त्याच्यानंतर पूर्ण मेहनत, रात्री उठून, रात्रीची लाईट राहते, रात्री उठून 1:30 वाजता येऊन पाणी सोडलेलं आहे या प्लॉटला. आता आम्ही ही व्हरायटी चूज केली म्हणजे यांनी सेमिनार दाखवलं, त्याच्यामध्ये आम्हाला अधिकाऱ्यांना कंप्लेंट करणार याची. आम्ही ही डायरेक्ट आहे ना पूर्ण तालुका अधिकाऱ्यांकडे यांच्या पूर्ण कंप्लेंट नर्सरीवाले ओपन करणार आणि कंपनी ओपन करणार. पूर्ण एवढं म्हणजे पूर्ण आम्ही लॉस मध्ये गेलोय. आता हेच भांडवल आम्ही असल्या कंपन्यांना आपलं शासन परवानगी कस काय देतं ही विक्रीसाठी? नर्सरीवाले विक्रीसाठी घेतात कस काय? कंपनीवाले खुल्या विकता कस काय? सेमिनार घेऊन एवढं शेतकऱ्यांना सहज त्यांनी हे केलं ना, म्हणजे अशी परवानगी द्यायला नाही पाहिजे. का आल्या नाही? तुमच्या आजूबाजूला पण काही टरबूजाच्याच बिया लावल्या होत्या? हो, आजूबाजूला आमच्याकडे सिम्बा आहे, मेलोडी आहे, परत मॅक्स आहे. त्यांचा कोणाचा काही प्रॉब्लेम नाही आले. 60-65 दिवसामध्ये कटिंग होऊन माल त्यांचा गेला 8 रुपये. तुमच्या माहितीनुसार किती शेतकरी असेल, किती एरिया असेल, किती एकर असेल? सर आमच्या इकडे जवळ 40-50 एकर असेल.
या टापू मध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आहे ना अजून आहे ना जादा प्रमाणात होत अजून ज्यांनी नवीन लावलेलं आहे ना त्यांना कळलेलंच नाही. सर आम्हाला आहे ना आम्ही आतापर्यंत सिम्बा मॅक्स या व्हरायटी करायचो, पण मागच्या Sugar वर्षी King. इथं यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाचं आम्ही त्यांनी ते आमची व्हरायटी अशी आमची व्हरायटी तशी ते बघून आम्ही ती ही व्हरायटी लावली. पण त्याच्यानंतर मग असा प्रॉब्लेम येईल आम्हाला माहितच नव्हतं ना. आणि सर आम्ही 10 वर्षापासून कमीत कमी 10-5 काही 5 वर्षापासून काही 10 वर्षापासून काही Continue. काही नवीन सुद्धा सुरुवात केली असे पण शेतकरी सर ज्यांनी कधी लावलेलं नाही त्यांची परत अपेक्षा सुद्धा होणार नाही का कलिंगड लावा म्हणून अशी परिस्थिती सर. 10 वर्षापासून तुम्ही टरबूज हो, लावताय. पहिल्यांदा तुम्हाला असा प्रश्न पहिल्यांदा आणि औषधं जसं आम्हाला याच्यावर ट्रीटमेंट राहते ना दरवर्षीची तशीच केली, त्याच्यात काही आम्ही कमी जास्त केला नाही. साधारणतः हप्त्याच्या हप्त्याला आहे ना आम्ही 0-0 आम्ही ना 8 दिवसाला कृषीवाला इथं आणून बाबा आम्हाला पण कळतं, आम्हाला 70% कळतं तरी आम्ही कृषीवाला आणतो. बाबा हे फळ असं का बरं झालं, हे वाकडं का बरं झालं, पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट आणि पूर्ण बिल आहे आमच्यावाले. ते काय काय वापरलं काय मध्ये तुम्ही हो तो स्वतः राहणार. तो स्वतः येणार. आम्ही पण ते 10 वर्षापासून करतो ना, आम्हाला 70% नॉलेज आहे.